पहा, तुम्ही इथे बघू शकता, इथे 2 बास्केट आहेत. 2 बास्केट घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये जे मच्छरदाणीचं जसं जाळीदार कापड असतं तसं मी लावून घेतलं आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता. आणि ह्याच्या आधी मी जे काही भाज्यांचा कचरा, आपली कोथिंबीर साफ करून त्यांची मग ती देठं निघतात ती. आता आंब्याचा सीझन आहे, आंब्याची सालं, त्याच्यानंतर जो काही व्हेजिटेबलचा कचरा. आणि आता हे मी बघा निर्माल्य कटिंग करून ठेवलेलं आहे ते. आता हे मी सगळं कटिंग करून ठेवलं आहे ते मी ह्या बास्केटमध्ये टाकणार. बघू शकता तुम्ही. हे बघा, हे असं बास्केटमध्ये टाकायचं. आणि त्याला चांगलं ढवळून घ्यायचं. असं चांगलं ढवळून घ्यायचं. हे बघा, अगदी खालून वरपर्यंत असं चांगलं ढवळून घ्यायचं. हा सगळा मी गोळा केलेला जो आपला रोज रेग्युलर जो कचरा निर्माण होतो किचनमध्ये, तो सगळा रोज मी त्या 2 बास्केटमध्ये साठवून हे झालं खत. हे खत झालं. नमस्कार, मी श्रद्धा महाडिक. तुमचं श्रद्धा महाडिक या यूट्यूब चॅनलवरती खूप 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 मनापासून आभार. आता तुम्ही बघितलात मी तुम्हाला बास्केटमध्ये कसं आपण जे रोजच्या रेग्युलरचं किचनमध्ये जो कचरा होतो, जे आपण भाज्या बनवते त्यांची सालं, फळं खातो त्यांची सालं, किंवा रोज देवाला आपण फुलं वाहतो ते निर्माल्य, कसं कटिंग करून करून मी 2 बास्केट तयार केली. त्याच्यामध्ये जसं मच्छरदाण्याची जाळी असते ती लावली. आणि त्याच्यामध्ये हा रोजचा कचरा मी साठवून खत तयार केलेलं आहे. खत तयार केलेलं आहे. जसं निसर्ग आपल्याला भरपूर देत असतं. निसर्ग आपल्याला फळ देतं, फुलं देतं, खूप खूप काही देतं. मग आपण निसर्गाला काय देतो? अशा प्रकारे जर खत आपण बनवलं आणि ते पुन्हा निसर्गाशी, म्हणजे आपल्या झाडांच्या मुळाशी टाकलं, तर निसर्गाने जे काही आपल्याला दिलं ते आपण निसर्गाला परत केलं असं नाही होत. झाडं इतकी चांगली बहरतात ना, इतकी छान होतात, काय सांगू तुम्हाला. मग तुम्ही पण बघा प्रयत्न करून. नक्कीच. बाय.